शुभप्रभात, गुड मॉर्निंग माझ्या प्रिय मित्रांनो. आज जो आहे तर जागतिक कामगार दिन, महाराष्ट्र दिन आणि तसेच बुद्ध पौर्णिमा देखील आहे. तरी तुम्हाला सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या, कामगार दिनाच्या व महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तरी आज आता तुम्ही आपण पाहत आहात की माझी तयारी वगैरे सगळी झालेली आहे आणि आता मला झेंडावंदनासाठी जायचं आहे. तरी आता मी निघतो, झेंडावंदन करतो आणि नंतर मी तुम्हाला भेटतो. भावांनो, आता झेंडावंदनचा कार्यक्रम वगैरे उरकून आलो होतो मी. आणि बघा, आता देवीने सांगितलं, ती पण आता आवाज साफ करते. देवीने सांगितलं तुम्ही काहीतरी भाजीपाला नाही आहे, 2-3 दिवस, 2-3 दिवसासाठी भाजीपाला वगैरे घेऊन या. तर बघा, तुम्हाला दाखवतो मी. बघा, हा असा भाजीपाला आणलेला आहे. हे एकदम ताजे आणि फ्रेश पुदिना. हे पुदिना तुम्ही म्हणणार पुदिना कशासाठी, तर पुदिनाची चटणी बनते किंवा चहामध्ये खास करून टाकायला, तर त्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्यानंतर चहामध्ये टाकायला आणखी एक इन्ग्रेडियंट आहे आपल्याकडे, गवती चहा. हे दोघी जर टाकलेत ना तर कुठल्याच तुम्हाला मसाल्याचं काम पडत नाही. त्यानंतर हे बघा, ही जी आहे ना, ही आहे प्युअर गावरानी गवार. ही आज मिळाली तर मी मौके पे चौका मारून दिला, कारण ही सहजासहजी मार्केटमध्ये मिळत नाही मित्रांनो. ती जी मोठी असते ना, ती नकली असते. ही जर तुम्ही गावरानी गवारला जर सहज पकडलं ना तर थोडीशी काटेरी टाईप लागते आणि खायला खूप टेस्टी असते. याच्यात टमाटे आहेत, याच्यात मिरच्या आहेत आणि याच्यात 2 प्रकारच्या उसळी आहेत. हे बघा, हे तर मठाची उसळ आहे, की मोड आलेली ती, पण तिला पण प्युअर मोड आलेली मठाची उसळ आहे. हे बघा, तुम्हाला दाखवून देतो मी. हे बघा, मोड आलेली मठाची उसळ आहे. आणि त्याच्यानंतर हे तर थोडे ओले चणे, भिजलेले चण्याचे. तर बघा, या प्रकारचं आम्ही नॉर्मल आता टेम्पररी आणलेलं आहे. आणि त्या देवीने मला आता मी आल्या चहा देते, चहा वगैरे घेतो आणि बाकीच्या कामाला लागतो. तर असं आमचं चाललं आहे आजची दिनचर्या. चला तर मित्रांनो, आता मी माझ्या वर्क स्टेशनला बसतो, कारण हे सगळं केल्यानंतर आता हे देवीने बोलली की मला ते शॅम्पू वगैरे आणून द्या, शॅम्पूच्या पुढे द्या आणि मेहंदी वगैरे आणून जायचं तिला. अरे हां यार मित्रांनो, अरे मी सगळ्यात गोष्ट महत्त्वाची विसरलो गोष्ट. त्या दिवशी मी दळण गेलो ना, ते विसरून गेलो. ते दळणं पण आणायचे आहेत आणि हां दळणं पण आणायचे आहेत. हे बघ, देवीने काय करते, दळणं गाव म्हणजे हा वातावरण तसं ना, आता थोडंसं दळण वातावरण. तर दळणं वगैरे पण आणायचे आहेत मित्रांनो. आणि हिच्या शॅम्पूच्या पुड्या वगैरे काही बारीक सारी काही खोटला काढला असेल, हां असं काही गोष्टी आणायच्या आहेत मला. तर चला. मम्मी तू काय करते जेवायला का? आज चिकनची भाजी बनवायची आहे, भात आणि चपाती. असं मग त्याच्यासाठी मी चिकन आपण बाफायला टाकू ना, मग कांदे आणि टोमॅटो, हळद आणि मीठ बाफायसाठी. आणि आता मसाला कसा तयार करते मी, बाकीचे लोक असे कांदा भाजतात, खोबरं भाजतात, धना पावडर सगळं, तर मी तसं काहीच करत नाही. बघ, मी असे आहेत ना, कच्चे कांदे, कच्चं खोबरं, अद्रक आणि जिरं हे सगळं फिरवून घेईल मी, भाजणार काहीच नाही. हे सगळं मी मिक्सरमधून फिरवून घेईल. आणि त्यानंतर काय करणार? मग दाखवते ना तुला अजून. अच्छा ठीक. बंद करते. बघ, तुला दाखवलं सगळं सामान मी मिक्सरमधून असं फिरवून घेतलं. आता पप्पा गेले चिकन घ्यायला, पप्पा अजून आलेले नाहीये. मग पप्पा आल्यावरती बाकीची मी रेसिपी दाखवते माझ्या चिकनच्या भाजीची, मी कशी बनवते ते. तो करते मी आता काय करते, चपात्यांसाठी बीट म्हणून घेते. चालेल मग. हाय फ्रेंड्स, आता मी चपात्यांचं पीठ भिजते, त्यांची वाट बघते. तोपर्यंत चपाती तरी बनवून घेते ना. मग मी कसं त्याजवळ खूप गरम होतं ना, मग म्हणून आता मी जो हा स्वयंपाक करते चिकनचा, हा 2 टायमाचा बनवेल मी. संध्याकाळी स्वयंपाक नाही करणार, हेच खावं लागेल. आम्ही तसंच करतो. आणि असंही आम्ही संध्याकाळी एकदम नॉर्मल जेवण करतो, आम्ही पोटभर जेवण करत नाही. बघा, आता मी पीठ पण मळायला गेलं. आता चपात्या करते आणि ते पप्पाची वाट बघते. जे पप्पा आल्याशिवाय चिकनची भाजी बनणार नाही ना. मग पप्पांना शिकवणी पण मित्र वगैरे भेटतात ना, ते खूप वेळ थांबतात, गप्पा मारत बसतात. प्रिय भावांनो, तुम्ही बघणार आता अक्का आणि आम्ही चहा घ्यायला आलो आहे. तो ब्रँडेड चहा असतो ना, ग्रॅज्युएटवाला चहा, तर आम्ही तिकडे चहा घ्यायला आलो आहे. आणि हे बघ, चहावाला आला. हे बघ, या टाके या मित्रांनो, या चहा प्यायला या. आणि हा जो चहा आहे तर हा अक्काचा आवडता चहा आहे, गुळाचा चहा. अक्काला फार आवडतो, त्याच्यामुळे मी पहिले ना, आता आम्ही चालू होतो बाजारात बीपीच्या गोळ्या घ्यायला अक्काला दवाखान्यात. पण म्हटलं चला आता अगोदर अक्काच्या आवडीचा चहा घेऊया आणि मग पुढे जाऊया. तू घ्या का थोडासा, मी अजून घे. मग मी आता ऑफिसमधून आलो झेंडावंदन करून, आता चाललो भाजीपाला घ्यायला. घरची ड्युटी पण करावं लागते ऑफिसच्या ड्युटीसोबत, हे लक्षात ठेवा.
तुम्ही पण करत असता ना मित्रांनो. माझ्या प्रिय मित्रांनो बघा, आता हे जे समोर मेडिकल आहे, नवजीवन हॉस्पिटल आहे. नवजीवन हॉस्पिटलच्या बाजूला मेडिकल आहे. सांगता येणार 1000-1200 पर्यंत गेले असतील ना कमीत कमी. मग चला ठीक आहे मित्रांनो, अक्काच्या गोळ्या पण घेतल्या गेल्या. आता आपण जाऊया गड्या कुठेतरी. आता कुठे निघूया, कुठे जायचं आता आपल्याला? मार्केटमध्ये ना. मार्केटला जायचं मार्केटमध्ये जायचं आहे आणि माझी पण यादी मोठी आहे. मार्केटला जाऊन बघूया आता तिथे काय काही नाही. हां चला तर मित्रांनो, आपण मार्केटला भेटूया. ठीक आहे. तर माझ्या प्रिय मित्रांनो बघा, आता मी इथे ना हा घी बाजार किंवा तूप बाजार म्हणता याला, अक्काला मी इथे सोडतोय. अक्का आता ते पोत गाठायला जाणार आहे. गाठायला चालली. पोत कासाठी गाठते? पोत गळ्यातली पोत तुझी का बंद? माझी हां, तर ती अक्कासाठी आता ते गळ्यातली पोत तुटल्याशिवाय ती पोत गाठायला चालली अक्का. हे तिचं आता हे सगळं जे बोरे बिस्तर जे आहे, पिशवी थैली, याच्यामध्ये पाण्याची बाटली पण आहे, पाण्याची बाटली पण याच्यामध्ये. हे सगळं बोरे बिस्तर आता अक्काकडे देतो. आणि मी पण माझा पण सेपरेट बाजार करायचा आहे. तो बाजार करायला मी पण जातो. आता अक्का तिचा बाजार करेल, मी इकडे बाजार करतो आणि नंतर मी तुम्हाला भेटतो. मित्रांनो, हा आमचा शाद्याचा रंगीबेरंगी बाजार आहे. आता काय आहे ना, थोडंसं वादळ उठलेलं आहे आणि वारा चांगला जोरदार चालू आहे. बघा, आता मी मार्केटमध्ये थांबलेलो आहे. या प्रकारचा इथे बाजार आहे मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकता. काय करतात ते पाहतो. चला जाऊया, तुम्हाला भेटतो मी. या सगळ्या वस्तू वगैरे घेतल्या का, नंतर मी तुमच्याशी बात करतो. बाय बाय. मित्रांनो बघा, हे जे आहे तर सामान वगैरे घेतलं आहे आपण इथे. 200 हे होलसेलर आहेत आमचं. बघा, हे जे दुकान आहे हे होलसेलर आहे. मी नेहमी इथे अशा ज्या वस्तू आहेत, या ज्या वेगळ्या प्रकारच्या वस्तू, तर इथून घेतो मी. बघा, एकदम ह्याच वस्तू बाहेर 300-350ला गेल्या असते, इथे आपल्याला 280ला मिळालं. म्हणजे आपली इथे बचत झालेली आहे. भावांनो बघा, आता मी एका बेकरीमध्ये आलेलो आहे. तर बरीसाठी जे आहे ते हे छोटे छोटे पेस्ट्रीज वगैरे घेतो आहे मी. पेस्ट्रीज घेतल्या काही. हे बघा, हे रेड कलरचं हे घेतलं, हे डोनट घेतले, हे खालचं जे आहे हे घेतलं. आज कसं आहे, परीची मजा होणार आहे. कुरकुरे आणले बेटा, कुरकुरेच्या ऐवजी दुसरं माल आणलं ना. तर मित्रांनो बघा, पहिला काही चेंज पडत नाही. आता मी त्यासाठी खाऊ आणलं ना, ते खाऊ आल्या पहिले माझी सगळ्यात पहिले ते पिशवी चापल करते. हे बघ, किती आनंद येते चेहऱ्यावर. आणि इकडे देवई इकडे पोळ्या करून राहिलेली आहे. मसाला बनवून ठेवला, चपात्या म्हटलं तर यांना वेळ लागेल. परी म्हणे मम्मी त्यांना भेटलं म्हणजे ते लवकर येणार नाही म्हणे. नाही भेटलं नाही, कोणीच भेटलं नाही मला बरं का. कोणीच भेटलेलं वगैरे नव्हतं. आता विषय असा होऊन गेला ना की मला थोडासा टाईम तर लागतो मला. कारण तो सांगू का, प्रत्येक गोष्टीच्या आहेत ना त्या इकडे तिकडे एक इकडे जाते तिकडे. त्याचा क्रीम घ्यायला लागतो असं मध्ये डिवायडर, हिचा क्रीम घ्यायला की असं स्पेशल जायचं वगैरे असं. उघड होतं का? इकडे ना का हां उघड होतं? मग किती दिले ते? बापरे, 250 रुपयाचं क्रीम. आधी जागृती. तर मित्रांनो, आता देवेनीने चिकन वगैरे साफ करून घेतलेलं आहे. हे इथे तुम्ही चिकन पीसेस बघू शकता. त्याच्यानंतर ती इथे चिकनची आता तिने गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. आणि आता ती तुम्हाला सगळ्या प्रकारचे आता मसाले भात ज्या दिवशी आम्ही केलं होतं त्या दिवशी तुम्हाला जशी रेसिपी दाखवली ना, तशी या प्रकारे आज तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत चिकन मसाल्याची रेसिपी. चिकनची भाजी, चिकन मसाला जे असेल ते. मित्रांनो, आपल्या मराठी भाषेत वेगळी आहे. आता कुकर बघा गरम झाला ना आपला. ओके. आता आपण एक पळी तेल टाकू. ओके. आता मी कांदा आणि टोमॅटो तेलात टाकते. ओके. कांदा टमाटा तेलात टाकला. त्याला काय करायचं, परतायचं बारीक बारीक गॅसवर परतायचं. मीठ टाकते म्हणजे कसं कांदा आणि टमाटा थोडं सॉफ्ट होऊन जाईल ना. मग मीठ टाकल्यामुळे मीठ टाकायचं आपलं जेवढं लागतं तेवढं स्वादानुसार. हां. आता मी परत त्याला थोडं घालून घेते. आणि बाकी थोडीशी हळद 1 चमच छोटा. 1 चमच हळद. हां, परतून घेतलं चांगला. येलो कलर लागला त्याच्यामध्ये. आता आपण चिकन टाकू. याच्यातच चिकन टाकायचं. ठीक आहे. हे वेगळे पीस पडलं बघ. ते टाकल्याला त्याला मस्त आपण हलवून एक जीव करून घेऊ. त्यांना एकत्र करायचं असं. मिक्स करायचं. छान वाटतं. हे बघा. हे बघा. आता याला लगेच झाकण नाही लावायचं. नाही का? याला जर 5 मिनिटं असं झाकण ठेवून द्यायचं. त्याला थोडं पाणी सुटून द्यायचं. ओके. आणि मग आपण झाकण लावू, पाणी टाकून झाकण लावू. अच्छा. हां, आणि तर माझा अजून तुम्हाला थोड्या वेळात भेटते. ओके चालेल. नाही बोल. आता आपण झाकण ठेवून दिले. 5 मिनिटापर्यंत हे बाजारात तुम्हाला यांनी काय आणले आपण बघू. ओके. चला, हे तर पर्सनल ते. हे काजू यांना रोज लागतात खिशामध्ये काजू. हे फक्त 2च दिवस पुरणार यांना.
मिरचीचा पुडा पण यांचाच आहे. हे मनुके पण यांचेच आहेत. माझा खाऊ. हा जिलेबी फक्त मला आज जिलेबी खाऊ वाटली हा म्हणून यांनी मस्त गुळाची जिलेबी आणली बघा. हा छान आहे बघा मित्रांनो गुळाची जिलेबी. हा आणि डास खूप आहेत ना आमच्याकडे. हा तसं गुड नाईट लिक्विड आहे पण तरी मी अगरबत्त्या मागवून घेते बरं झालं बरं झालं. म्हणून मला मेहंदी लावावं लागते. आणि दव शाबूच्या पुड्या तव शॅम्पूच्या बरोबर. आणि परीला काय आणलं होतं तुम्ही खायला? पहिला ते पेस्टीज आहे बघा पेस्टीज आणल्या छोटे छोटे. परीला आणले चोकोस. हा दुधात टाकून खायला चोकोस आणि फ्लेक्स काय आहे. आहे? त्याच्यात काजू कतली असेल. हा काजू कतली आहे. हे बघा हे पण यांचंच आहे. हे आम्ही दोघं माहिले की खात नाही. हा सगळा खाऊ यांचा. आणि परीचं खाऊ परीने साईडला ठेवून दिलाय कॅडबरी वगैरे हा, फ्रीजमध्ये. परीचं खाऊ. आणि इथं काय ठेवलं कॅडबऱ्या फ्रीजमध्ये गेला आता याच्यामध्ये पेस्ट्रीज वगैरे आहेत. इथं काय आहे? हे काहीतरी सांग. बनपाव. बनपाव ओके. गोड असतो तो केक टाईप मध्ये. तिने लॉक करून ठेवलं पण तसंच. अर्धा आमचा घास खाऊन आम्ही गेलेलो आहे. टेस्ट ती हे बघा हे काय डोनेट्स. हे सगळं याला काय म्हणतात परी? डोनट. डोनटच्या खाली पण आहे काहीतरी बघ ते वेगळ्या प्रकार डोनटच्या खाली ते हे पेस्ट्रीज काहीतरी हे बघ ही एक मस्त छान. असं आमच्या परीला दर संडेला लागतं. तो बोलला की जेली रोल येतो जेली रोल जाम रोल जाम रोल बोला तो. हे बघा इथं आहे आणि हे बघ हे पप्पा जेव्हा पेस्ट्री रव्याचा केक वाटतं तो. नाही रव्याचा केक का नाही. स्पंजी? स्पंज केक. ते माहित स्पंज नाही केक आहे. हां स्पंज केक पायनॅपल फ्लेवर वाला तो. असं हे आमची परीचं आवडते सगळं. हे हे बघा हे दोघं बापलेकांचं किती आणि माझं किती बघा. माझा एक आयटम आणि सगळं यांचंही म्हटलं. हे पण आहे दाखव. दाखवलं तसं तर परीचा खाऊ खूपच खूप होतं भरून भरून पण आम्हाला जायचंय गावाला म्हणून मी जास्त मागवून दिलं नाही काहीच. थोडंसं मस्तपैकी गप्पा वगैरे का आम्ही तिकडे करतो. आणि तिला तेच माहिती ज्यावेळेस ती चिकनची जी रेसिपी ती रेसिपी आपली अपूर्ण राहिली ती रेसिपी तुम्हाला पुढे कंटिन्यूस करतो ज्यावेळेस त्याला ते पाणी वगैरे सुरू देईल त्या मसाल्याला. तर मी कुकरवरचं झाकण काढलंय बघा. आपल्या चिकनला कसं पाणी सुटलेलं आहे बघा किती छान दिसतंय. आता आपण मस्त कुकरला झाकण लावू आणि 4-5 शिट्ट्या करून घेऊ मग भेटू. मित्रांनो हे अशा प्रकारे आता आम्ही चिकन शिजवण्यासाठी कुकरची शिट्ट्या घेत आहोत. तर मित्रांनो बघा आता एक छोटंसं ट्विस्ट निर्माण झालेलं आहे. इथे आमचा जो म्हणजे इथे चिकन शिजवायला टाकलं आणि इकडे गॅसची किल्लत होती गॅस संपला. आता एक आपल्याकडे रिझर्व सिलेंडर आहे ना भावांनो आता हे जे आहे तर सिलेंडर आता लावलं आणि परत हा जाळ चालू केला. बघ ते गॅस थोडासा फुल आहे बरं का. आता परत आम्ही आता हे रिझर्व सिलेंडर होतं आमचं तर म्हणून ते लावून घेतलं. आता आज काय करावं लागेल. हां गॅसचं पहिलेच मारामारी चालली ना तर आज मला पहिलेच आता अगोदर आता मी सिलेंडर बुक करून घेतो गाड्यांना आहे ना. सिलेंडर बुक करून नंतर बघूया मग काय होतं काही नाही आहे की नाही. तर मित्रांनो आता इथे हे बघा इथे चिकन शिजलेलं आहे आणि देव्याने इथे चिकन वगैरे काढून ठेवलं आहे. आणि एका साईडला जे काही कढईमध्ये जे काही आहे ते आता देव्याने सांगेल. कढईमध्ये 2 पळी तेल टाकलं मी. हां 2-3 तेजपत्ते टाकले. हां त्याला मस्त लालू दिलं आणि नंतर मग अद्रक लसूण खोबरं जिरं हे सगळं कच्चं मिक्सरमध्ये फिरून त्याला टाकून दिली ही पेस्ट. आता बरं बरं आता हिला मस्त थोडीशी लाल होईपर्यंत त्याला मध्ये छान द्यायची हिला. बरं बरं माझं दाखवते. ठीक आहे. तर मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल याच्यामध्ये जे काय आहे ते सगळं मटेरियल देवाने सांगितलं आहे आपल्याला. आणि त्याला हे तेलामध्ये म्हणजे कच्चं मटेरियल घेऊन याच्यात तेलामध्ये मिक्सरमध्ये काढून तेलामध्ये थोडंसं त्याला फिरवायचं आहे. आपल्या चवीनुसार टाकायचं. हां काय? आम्ही मिडियमच तिखट वगैरे खातो तर माझ्या हिशोबाने मी तिखट टाकेल तुमच्या हिशोबाने तिखट टाकायचं. बरं आता 1 2 3 4 4 5 5 6 6 7.5 चमच तिखट. हां 6 ते 7.5 चमचे तिखट टाकलं. 1 त्याच्यानंतर चम्मच हळद 1 चम्मच हळद. हे काय मसाला गरम मसाला गरम मसाला 2 चमचे गरम मसाला 2 चमचे गरम मसाला. आता हे छान मी मस्त एकत्र करायचं. ओके मिक्स करून घ्यायचे याला मस्त. मिक्स करायचं. चिकनची भाजी थोडी तिखटच छान लागते कारण बरोबर. आणि थोडं तेल पण जास्तच पाहिजे पण हे खात नाही म्हणून मला कमीच टाकावं लागतं तेल. अशी भाजी करून बघा खूप टेस्टी लागते. ते एवढं कांदे भाजा हे करा ते करा. ही भाजी खूप सोपी आणि एकदम चविष्ट आणि एकदम टेस्टी लागते. बरोबर. आता एक याच्यामध्ये म्हणजे मॅजिक म्हणजे मॅगी मसाला. मॅगी मसाल्याची पूर्ण एक पुडी टाकायची. बरं. भाजी एवढी छान लागते ना की नाही खाणार माणूस पण भाजी खाईल. ओके म्हणजे हा मॅगी मसालाचा चमत्कार आहे सगळा. हा ओके बघा मित्रांनो. माझ्या आई टाकत नाही. माझ्या आईची रेसिपी ही पण मी टाकते मॅगी मसाला मला आवडतो. हां बरोबर.
ही माझ्या मम्मीने मला ही भाजी शिकवलेली आहे. ओके. एवढं खोबरं वगैरे भाजायचं नाही, पण कच्चं करायचं. कच्चं खूप छान लागते. याच्यामुळे ऍसिडिटी पण होत नाही आपल्याला, बरोबर. जळजळ वगैरे काहीच होत नाही. आणि करायला पण आपल्याला सोपं जाते म्हणे ही भाजी. बरोबर बरोबर. आता कलर पण मस्त आला आहे आणि सेंट पण आणि वास पण एकदम छान येतो त्याचा, आहे की नाही? तेल वगैरे छान सुटलेलं आहे. तेल बघा मित्रांनो, तेल सुटते आता हळूहळू. हे सगळं कमी गॅसवर ठेवायचं आहे बघा. बारीक गॅस एकदम बारीक गॅसची फ्लेम ठेवलेला एकदम आहे. बारीक ठेवलेली आहे. आणि मीठ टाकताना आपण याच्यामध्ये मीठ टाकलेले ऑलरेडी पहिली हा, 3 बरोबर. चमचे मीठ टाकलेले 3 चमचे मीठ त्यामुळे मग इथं प्रमाणात मीठ टाकावं लागेल, खारी नाही व्हायला पाहिजे म्हणून. बरोबर बरोबर आता मी इथं माझ्या चवीनुसार टाकते. बरोबर. 2 3 थोडस 3 3.5 चवीनुसार चमचे. मीठ. तुमच्या चवीनुसार. बरोबर. आम्ही 3.5 चमचे टाकले, परंतु ते तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकायचं. तिखट मीठ सगळं तुमच्यानुसार घ्यायचं तुम्ही. मसाला तिखट मीठ काय घ्यायचं तुम्हाला. बरोबर. याला जेवढं आपण दिला ना तेवढी भाजी टेस्टी लागते. ओके. जेवढं आपण दिलं तेवढं भाजी चांगली लागते, छान चव भाजीला मस्त. अच्छा, छान. हे बघा मित्रांनो, तेल सुटलं याच्यामध्ये. खूप सुंदर मसाला आहे, सेंटेड मसाला आहे. पुढचं काय? हे बघा, कोणी म्हणेल का की सगळं कच्चं घेतलेलं आहे मी, कांद्यापासून तर खोबऱ्यापासून सगळं कच्चं आहे. कोणी म्हणेल का कच्चं आहे असं? बिलकुल नाही, बिलकुल नाही. वाटत पण नाही. वाचत पण नाही कच्चं आहे. किती कलर पण किती सुंदर आलाय बघा. हो, छान मस्त ब्राऊन कलर आलेला आहे. माझ्याकडनं बोलण्यामध्ये धना पावडर टाकायचं राहून गेलं. अरे हां. हे बघा 1 चम्मच हे कोणतं पावडर? धना पावडर. धना पावडर. मित्रांनो 1 चम्मच धना पावडर. हे टाकायचं राहिलं होतं आमच्याकडनं, परंतु तुम्ही ते ज्यावेळेस एकत्र करणार ती जी ही तुमची प्युरी आहे, तर त्या प्युरीमध्येच तुम्ही 1 चम्मच धना पावडर टाकायला विसरू नका. ज्यावेळेस आपण तिखट वगैरे टाकतो ना त्याच वेळेस हे टाकायचं असतं, हा. पण मला ना आठवण पडून गेली. बरं बरं बरं, लक्षात नाही राहिलं. आठवण नाही राहिली मला. लक्षात काय नाही. नाही, चालेल, पण होऊन जातो. मसाला वगैरे पण होऊन जातो. तरी हां, नंतर मग तुम्हाला लक्षात जर नाही राहिलं तुम्ही नंतर मिक्स करू शकता त्याच्यामध्ये. हा, मला आठवण पडली, तुम्ही नका पडू देऊ. बरोबर. आता आहे ना पहिले पीस नाही टाकायचे, मग पहिले सूप टाकायचं. आपण जर पहिलेच पीस टाकून देऊ तर ते सगळं गाळून जाईल. मग बरोबर बरोबर. म्हणजे त्या मसाला परतायला थोडंसं आपल्याला लागेल ना, माहिती पिवळं पाणी. तर मित्रांनो त्याच्यामध्ये आता हे या मसाल्यामध्ये सूप टाकलं आहे. चिकनचं जे सूप आहे हे बघा, चिकनचं सूप टाकते. हे बघ, ते टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करायचं जरा पूर्ण एकत्र, म्हणजे तो मसाला जळणार नाही जळणार नाही आणि हे चिकनचे पीस पण तुटणार नाही. आणि चिकनची पीस पण तुटणार नाही जास्त नसेल त्यामुळे. कारण त्यांना अगोदरच आम्ही कुकरमध्ये थोडंसं उकळून घेतलं आणि शिजवून घेतलं. हे बघा 4-5 शिट्ट्या घेऊन घेतल्या मी. हां, 4-5 शिट्ट्या घेतल्या आहेत. आता हे बघा, आता याच्यामध्ये पहिले सगळं सूप जाईल, नंतर मग पीस टाकेल. हे बघा, आता आपण सूप टाकून घेतलेलं आहे. हां. आता आपण टाकू चिकनचे हे पीसेस. पीस. बघा, हां बरोबर. वाव, हे शिजवलेले पीस आहे मित्रांनो कुकरमध्ये. हे नंतर आमच्याकडे कच्चं मटन चिकन अजिबात चालत नाही, त्यामुळे मी एक्स्ट्रा शिजवते, पण हा. कच्चं नको लागायला पाहिजे. कच्चं नको लागायला पाहिजे. बरोबर. ही अशी आमची चिकनची रेसिपी. आता याला किती वेळ ठेवायचं गॅसवर? थोडंसं 10-1 मिनिटं 5-10 मिनिटं फक्त. 5-10 मिनिटं. आता हे पाणी टाकून थोडं खंगाळून घ्यायचं नाही का? आणि ते पाणी देखील म्हणजे आपल्याला आता आपल्या घरात किती मेंबर आहे, आपल्याला किती भाजी बनवायची ते आपल्यावर आहे. आपण किती पाणी टाकायचं आणि किती वाढवायची ते आपल्यावर असतं. बरोबर बरोबर बरोबर. तर मित्रांनो आपल्या घरातल्या सदस्यानुसार मेंबरनुसार आपण या पाणी भाजीमध्ये टाकायचं. पाणी कमी किंवा अधिक टाकून तुम्ही त्या प्रकारे तुम्ही ॲडजस्ट करू शकतात. ओके. आता आम्ही कसं, आम्ही 3च जण आहेत, आम्हाला एवढी भाजी 2 टायमाला होऊन जाईल. आता ही भाजी आमची 2 टायमाची आहे ॲक्च्युली. तर मित्रांनो बघा, तुम्हाला आता देवेने चिकनची रेसिपी दाखवली. आता याला किती वेळ ठेवायचं याच्यावर? याला फक्त मोजून 5 ते 7 मिनिटं बस. ओके. तर उकळी मित्रांनो आली का, हां 1-2 उकळी आली का गॅस बंद करून द्यायचा. ओके. तर मित्रांनो आता 5 ते 7 मिनिटं ठेवायचं आहे आणि पहिली उकळी आली नंतर त्याला गॅस बंद करून द्यायचा. आणि नंतर मग आम्ही आता जेवायला बसू. तर त्यावेळेस तुम्हाला तत्पूर्वी आणखी तुम्हाला दाखवून देतो. हे बघा, इथे भात पण रेडी झाला आहे. हे बघा, मी ना इथं बनवल्या चपात्या. हे बघा, ह्या चपात्या. इकडे आमचा खूप दिवसात छोट्या कुकरमध्ये शिजलेला आहे भात आणि इकडे उकळी येण्यासाठी भाजी गरम होते. म्हणजे आता माझा स्वयंपाक झाला, रेडी एकंदरीत, आहे की नाही? तर मग आता आपण डायरेक्ट यांना काय करू, जेवायला भेटायचं का? ओके. तर माझ्या प्रिय मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता हे सगळं इथे आम्ही सगळं जे आहे ते मांडून ठेवलेलं आहे. आम्ही ज्यावेळेस जेवायला बसू, जेव्हा ती ताट आमचं तयार होईल, थाळी तयार होईल, तर त्यावेळेस आम्ही तुम्हाला डायरेक्ट जेवताना भेटू. आणि तुम्ही पण नक्की जेवायला ही सुंदर टेस्टी भाजी खायला विसरू नका. तुम्ही पण आमच्यासोबत जेवण करा
आणि जेव्हा बसू तेव्हाच तुम्हाला निश्चित सांगू की भाजी कशी झालेली. आता हे बघ मित्रांनो, आता अक्षरशः लोकांना हे चहापत्ती महाग मिळते, पण आमची देवेनी बाई बघ काय करते याच्यामध्ये अक्षरशः ती चहा पावडरचं पाणी करते मी मेहंदी भिजवायसाठी. हा. मस्त चहा पाण्याचं पाणी उकळून घ्यायचं, हां गाळून त्याच्यामध्ये मस्त पैकी मेहंदी भिजवायची, म्हणजे ना कलर खूप छान येतो मेहंदीला. ओके. आणि मला तर लावावंच लागतं ते जरा. चहा पावडरचं पाणी. तर मित्रांनो बघा, हे जे उकळ आला तुम्हाला सांगितलं होतं ना की भाजीला असा उकळू द्यायचा, तर आता हा उकळायला आहे. म्हणजे याचा आता काय झाला, आमची आता भाजी रेडी झालेली, तयार झालेली. तिला आता आम्ही काय करणार, गॅस बंद करणार थोड्या वेळामध्ये आणि तिला असं आम्ही शिजू देणार. आणि इकडे बघा, इकडे देवानी जी आहे तर इथे एका ताटामध्ये जिलेबी देखील लावते नाही भाजीसोबत. नाही, जिलेबी नाही, हे दुसऱ्यांचं बनवलं आपल्याला, तर ते ताटातलं रिकामध्ये चांगलं वाटत नाही ना कोणाला पण. अच्छा अच्छा, कोणाकडचं पण आलं तर ओके. त्यामुळे का घेऊन देऊ आपण. आणि मला आठवण पडत ना भांड्याची पण मग आपल्याला. बरोबर. घेऊन हां, द्यायचं मग. तर हे दुसऱ्यांचं ताट आलं होतं मित्रांनो, तर हे ताटामध्ये आता त्या भाजी आणि या प्रकारचं ते सगळं द्यावं लागतं ना. ते बघा. मित्रांनो बघा, देवेने एकदम छान आणि सुंदर भाजी तयार केली इथे, दिसायलाही टेस्टी सुंदर. वाव. तरण बघा, तरीशिवाय चिकन किंवा मटनच्या भाजीला मजाच नाही मित्रांनो. परीला सगळं निवडून दवडून द्यावं लागतं. पीस करायला वेळ लागतो. हां, आमची परी ना, आमची परीला ते हाड्या वगैरे चालत नाही. मी हायजिनिक पर्सन आहे एकदम. हो, हायजेनिक पर्सन मम्मी आणि मी एकदम हायजिनिक पर्सन आहे. असं. आम्हाला जरा पण घाण नाही करत घरात. अच्छा, ते घराचे. मम्मी डायरेक्ट खूप झाडू मारते तर घरात. हे बघा, या हिशोबाने आता परीचं ताट करते हे आपण. परीचं ताट वाढतंय आता देवेने. मित्रांनो बघा, आता इथे मी देवेनीला थोडीशी मदत करतोय, कांदे चिरून देतोय. या जेवायला. आणि मी जशी भाजी केली तशी एकदा ट्राय करून बघा. अप्रतिम मित्रांनो, खूप छान, एकदम टेस्टी. मस्त आहे. मीठ वगैरे काही टाकलं. बिलकुल एकदम परफेक्ट बनली. चिकनची पीस एक नंबर. मस्त आहे एकदम आता मी मस्त आहे. मस्त आता पूर्ण जेवतो आणि मग तुम्हाला भेटतं. आणि मग नंतर तुम्हाला वाटतं. बाय. तर माझ्या प्रिय मित्रांनो बघा, आम्ही सचिन भाऊसोबत जे आहे तर इकडे मंडप वगैरे बुकिंगसाठी आलेलो आहे आम्ही. कसं आहे, मेहंदीच्या दिवशी आम्हाला मंडप लागणार आहे, त्याच्यामुळे आम्ही इथे साडी लावली, त्याच्यामुळे आम्ही इथे बुकिंगसाठी आलेलो आहे. त्या भाऊने आम्हाला इथे बोलवलं, आम्ही आता इथे उभे आहोत. ते काका पण येते आणि काका आले की नंतर आम्ही इथे काहीतरी बुकिंगची व्यवस्था बघू आता इकडे असं. चला तर मित्रांनो, आम्ही मंडप वगैरे बुक करतो. तर मित्रांनो, तुम्ही माझी ही हालत अशी पाहू शकतात. आता बघा, मी या प्रकारे आता इकडे जेवणाला आलेलो आहे, आकाकडे जेवणाला आलेलो आहे. इकडे बघा, आता जेवणाला आलेलो आहे, जेवण वगैरे करतो. आज आहे ना बुद्ध पौर्णिमा आहे ना, मग बुद्ध पौर्णिमा असल्यामुळे आज खीर पुरणपोळीचं काहीतरी जेवण आहे. आता बसतो जेवायला आणि बघतो नेमकं काय काय नाही जेवायला, आहे की नाही. तर त्याच्यामुळे मित्रांनो, जेवण वगैरे करतो आणि तुम्हाला ताट दाखवतो नेमकं. हां, ठीक आहे, मी बसतो जेवायला, कारण फार भूक लागलेली आहे. आणि आज आम्ही सचिन भाऊ म्हणजे जागृती दिदीचा तो जो म्हणजे नवरीचा भाऊ सचिन भाऊ, मी आणि ते काका, आम्ही जवळजवळ ते काय होतं त्याला मेहंदीच्या कार्यक्रमासाठी मंडप वगैरे लागतो ना, तो मंडप वगैरे करायला बुकिंग करायला गेलो होतो आम्ही. मग मंडप वगैरे तर ते आता 3-4 ठिकाणी मी कम्पेअर केलं, कारण अशा गोष्टीमध्ये ना मित्रांनो थोडंसं कम्पॅरिझन करावं लागतं, कारण त्याच्याशिवाय चालत नाही. कम्पॅरिझन करून जिथे आपल्याला रेट चांगला मिळाला, डील चांगली मिळाली तिथे आपण करतो. कारण बघा, मंडप, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो स्टेज, ना मंडप, स्टेज, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी खाली बसायला मॅट्स, चटया, नंतर वरती बसायला खुर्च्या, आहे की नाही खुर्च्या. नवरीसाठी काहीतरी एक स्पेशल खुर्ची असते ती बसण्याची, किंवा सोफा असतो तो, नंतर फोकस आहे ना. तर एवढ्या सगळ्या, नंतर स्टेजवर जी सजवलेलं असतं ते मागे बॅकग्राऊंड वगैरे, ते असं सगळं साऊंड सिस्टीम आहे त्याच्यामध्ये. कारण कसं मेहंदीच्या दिवशी कोणी डान्स करेल, कोणी गाणं म्हणेल, ते गाणं म्हणण्यासाठी करोके सिस्टीम असणं जरुरी. ते मोबाईलमध्ये वायर लावून गाणं वगैरे म्हणतात ना, त्या टाईपचं ते सगळं. जेवायला बसतो. अक्काने पूर्णाची पोळी वगैरे वाढून दिली मला. आणि रस आहे काका, आंब्याचा रस आहे ना. ओके. तर मित्रांनो, हे बघा, हे ताट दाखवतो मी काय जास्त खाणार नाही, कारण बघा तुम्हाला जसं की मी दाखवलं ना, आज मी चिकन खाल्लं आहे ना. आता ही पूर्णाची पोळी आणि आंब्याचा रस, तर हा मी आता खातो आणि हा व्लॉग मी इथे संपवतो मित्रांनो. चला, आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया आपण असेच उद्या. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.